नामदेव तात्याबा दायकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळालेली बुद्रुक शाळा आपल्यासमोर सादर करत आहे शाळेने राबवलेल्या उपक्रमाविषयी। शाळेमध्ये 2021 ला मुख्याध्यापक आणि सर्वांच्या सहकार्याने अशा प्रकारची ICT लॅब तयार केलेली होती। विद्यार्थी अशा पद्धतीने तिचा वापर करायचे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करता यायला लागला। शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते गुले सर ते स्वतः सर्व ऑनलाईन कामकाज करतात। आजचा जो आपला विषय आहे तो आहे शालेय नेतृत्व आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण। या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आम्ही दर महिन्याला पालकांच्या वर्गवार सभा घेत असतो। विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी दर शनिवारी वाचन चळवळ राबवत असतो आणि यासाठी पुण्यावरून आम्हाला एक संस्था निसर्गरत्न नावाची पुरवणी देते आणि त्या पुरवणीचं आम्ही सामूहिक वाचन करतो। त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा या वाचनामध्ये सहभागी होत असतात। शाळेमध्ये जिओ नेट आहे, सर्व वर्गांमध्ये वायफाय आहे आणि 4 वर्षापूर्वी शाळेला काही उपद्रव व्हायचा त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी स्वतः CCTV बसवला आणि सर रात्री जर कोणी शाळेकडे आलं तर त्याच्यावर बोलून तुम्ही शाळेत काय करता, या ठिकाणी कशासाठी आलात अशा पद्धतीने। आता शाळेकडे काही येत नाही, कुणी येत नाही। लोकसहभागातून जार मिळवलेले आहेत, हे आरो मशीन मिळवलेले आहेत आणि हे आरो जार सगळं बाहेर राहिलं तरी सुद्धा कोणीही हात लावत नाही। शाळेमध्ये सॅनिटरी पॅडची व्यवस्था केलेली आहे। 24 तास विद्यार्थ्यांना शौचालयाला, हात धुण्याला रनिंग वॉटरची व्यवस्था आहे। शाळेने 24 तास वीज उपलब्ध करण्यासाठी भारत फोर्ज कंपनीकडून सोलर सिस्टीम मिळवलेली आहे। शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी आम्ही बक्षीस देतो। ही इस्रो सहलीसाठी जी जिल्हा परिषद अहिल्यानगर दरवर्षी एक परीक्षा घेऊन इस्रोसाठी सहल आयोजित करत असते, त्यासाठी तिची निवड झालेली आहे। या आम्ही एका विखेच एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलसाठी एक सामंजस्य करार केलेला आहे आणि त्या हॉस्पिटल दरवर्षी येऊन शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करते। शाळेमध्ये आम्ही एक सिक रूम बनवलेला आहे, जर एखाद्या विद्यार्थ्याला कम्फर्टेबल वाटलं तर त्या ठिकाणी त्याला थांबवलं जातं। यानंतर जे आम्ही वाचन प्रकल्प राबवलेला आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही एक वही स्वतंत्र तयार केलेली आहे आणि त्या वहीमध्ये विद्यार्थी आपल्या प्रतिक्रिया नोंदवून ठेवतात, काय वाचलं, कशाविषयी वाचलं ते लिहितात। अहिल्यानगर जिल्हा परिषद एक उपक्रम राबवते आहे आणि त्या उपक्रमाचं नाव आहे मिशन आरंभ। हा मिशन आरंभ उपक्रम राज्य सरकारने पण स्वीकारलेला आहे। अहिल्यानगर जिल्हा परिषद दर महिन्याला एक मिशन आरंभची